8 ऑक्टोबरला मी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद या ठाणे शहराचं स्वीकारलं आणि 8 ऑक्टोबरलाच पहिलं आंदोलन मी कोर्टाच्या समोर घेतलं. गेल्या 10 महिन्यात 28 आंदोलनं मी घेतलेली आहेत. दर आंदोलनाची पोलीस परवानगी आम्ही मागितली. काही त्रास न देता पोलिसांनी आम्हाला परवानग्या दिल्या आणि कुठल्याही आंदोलनात कुठलंही आक्षेपार्थ असं आमचं वक्तव्य नव्हतं. आम्ही कुठेही असं वागलो नाही जेणेकरून आमच्यावर एक गुन्हा दाखल होईल. हे गेले 10 महिन्यात आमची 28 आंदोलनं आहेत, त्याची यादी आहे. आता आज मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना अशासाठी बोलवलंय की गेले 7 दिवसात एक विषय ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे. SP व्हिसा, एक स्पेशल पर्पज व्हेकलची एक कंपनी स्थापन करायची आणि क्लस्टर त्यांच्या मार्फतच पुढे चालू करायचे. त्या अनुषंगाने त्याच्या कंपनीच्या विरोधात आम्ही एक भूमिका राष्ट्रवादीने मांडली आणि क्लस्टरवर आम्ही मोर्चा घेऊन जाणार म्हणून 27 तारखेची अनाऊन्समेंट. आता ह्या 27 तारखेच्या ह्या मोर्चासाठी मी काल परवानगी मागली. खरं तर मागचे जर माझी आंदोलनं होती तर मी आंदोलनं करायचो आणि व्हॉट्सअपनी परवानग्या मागायचो, मला कधीच त्रास झाला नाही. पण या क्लस्टरचं आंदोलन केल्यानंतर मला असं जाणवलंय की मी एका सापाच्या शेपटीवर पाय दिलाय. आणि काल रात्रीच मला जमावबंदी आहे 1 सप्टेंबरपर्यंत, त्यामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आणि हे जर आंदोलन तुम्ही घेतलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं सांगण्यात आलं. आता माझा प्रश्न आपल्या मार्फत त्या कंपनीच्या मालकांना आहे, किंबहुना प्रशासनाला आहे, पोलिसांना आहे की जर तुम्ही 4000 एकर्स डेव्हलपमेंट ह्या ठाणे शहरामध्ये क्लस्टरच्या मार्फत करताय तर ठाणेकरांना तुम्हाला प्रश्न विचारायची मुभा नाही का? तुम्ही पाणी कुठनं आणणार आहे? 31 MLD पाणी आपण शॉर्ट आहे असं महासभेत आपण आयुक्तांकडनं ऐकलेलं आहे. सांडपाण्याची व्यवस्था काय असणार आहे? रस्ते कसे पुरे पडू शकतील? डम्पिंग ग्राउंड आपल्याकडे नाहीये. आज असलेल्या वस्तीला जर आपण पुरे पडू शकत नाही आहोत तर 12 FSI म्हणजे हा भारतातला सर्वात जास्ती FSI या ठाणे शहरात आपण द्यायला निघालोय. 8चा FSI हैदराबादच्या हायटेक सिटीला आहे आणि 12चा FSI किंबहुना आयुक्तांच्या तोंडातून जे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आलं तर ते 12.5 बोल एवढा FSI देतोय. तर काही प्रश्न आमच्या मनात आहेत. आमच्या मनात हा प्रश्न आहे की ही SPV तुम्ही बनवताय तर तुम्ही महासभेचे अधिकार काढून घेताय आणि एका प्रायव्हेट कंपनीला देताय. तर हे का केलं जातंय? कोणाच्या सांगण्यावर केलं जातंय? याचा फायदा कोणाला होणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. आम्ही राष्ट्रवादीची पहिल्यापासून भूमिका आहे की गरिबाला घर मिळालंच पाहिजे. आज झोपडपट्टीमध्ये राहणारा, इल्लीगल बिल्डिंगमध्ये राहणारा, लीगल बिल्डिंगमध्ये राहणारा, ज्याचे 40-50 वर्ष बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना नवीन घरं मिळाली, त्यांच्या स्वप्नाची घरं मिळाली तर ती म्हणजे राष्ट्रवादी त्याच्या मागेच उभा राहील. पण असं करत असताना तुम्ही जी नवीन लोक आणणार आहात 12-12.5चा FSI देऊन त्याचं तुम्ही कसं करणार आहात हे प्रश्न आमच्या मनात होते. मी आपल्या माध्यमातून या पोलीस यंत्रणांना सांगतो की तुम्ही कितीही ठाणेकरांच्या डोळ्यावर पडदा टाकायचा प्रयत्न केला, कितीही विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक, आमची असलेली संघटना, आमचा असलेला खंबीर नेता आमदार जितेंद्र आव्हाड जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे आम्ही सहन करणार नाही. 27 तारखेला मोर्चा तर निघेलच आणि जोरदार निघेल. आधी मी परवानगी मागितलेली फक्त
400 ते 500 कार्यकर्त्यांची. पण माझा शब्द आहे तुम्हाला की आता 3-4 हजार लोक घेऊन मी 27 तारखेला रस्त्यावर उतरतो.